नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत. अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले या संदर्भात मेसेज सुद्धा आलेला आहे. पण राज्यामध्ये असे सुद्धा बरेच लाभार्थी आहेत की त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तर पैसे जमा न होण्याचे काही कारणे आहेत आणि त्याच महत्त्वाच्या कारणांमुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीयेत. तर कोणते आहेत ते महत्त्वाचे कारण ज्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाहीत किंवा ज्या लाभार्थ्यांना पैसे येतात त्या लाभार्थ्यांचे सुद्धा या कारणांमुळे पैसे येणे बंद होऊ शकतात. तर या महत्त्वाच्या कारणांमुळे किंवा तुमच्याकडून झालेल्या काही चुकांमुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीयेत आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे आले आहेत त्यांचे सुद्धा पैसे येणे बंद होऊ शकतात. तर नेमकं कोणती आहेत ती महत्त्वाची कारणे याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तर पैसे न येण्याचं सर्वात मोठं पहिलं कारण म्हणजे तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह नसणे. म्हणजेच या योजनेसाठी अर्ज करताना जे बँक अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या बँक खात्याची स्थिती ॲक्टिव्ह नसणे म्हणजेच त्या बँक खात्यात कोणत्याही प्रकारचा व्यवहार न होणे. या कारणामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही जे बँक खातं या योजनेसाठी अर्ज करताना दिलेलं आहे त्या बँक खात्याची स्थिती तुम्हाला कायम ॲक्टिव्ह ठेवायची आहे. त्यानंतर बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे सुद्धा या योजनेचे पैसे येण्यात अडचण निर्माण होते. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं कारण म्हणजे या योजनेतील लाभार्थ्यांची दरवर्षी पडताळणी केली जाते. ही पडताळणी जर झाली नाही तर तुम्हाला अनुदान मिळत नाही. म्हणजेच दरवर्षी तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये तुमचे कागदपत्रे जमा करायचे असतात आणि तुम्ही जर हे कागदपत्रे दिले नाहीत तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणे बंद होतात. म्हणूनच दरवर्षी महत्त्वाची कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयामधील निराधार विभागामध्ये जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न हे 21,000 रुपये लागतं आणि त्या संबंधित उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. आणि उत्पन्न हे 21,000च्या वरती असेल तरी सुद्धा लाभ बंद होतो. त्यानंतर कागदपत्रांमध्ये किंवा पर्सनल डिटेल्स म्हणजेच वैयक्तिक माहितीमध्ये काही बदल केल्यास म्हणजेच नावामध्ये जन्मतारखेमध्ये बदल केल्यास तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत नाहीत. त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन OTP व्हेरिफिकेशन न केल्यामुळे सुद्धा पैसे येणे बंद होतात. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला हे महत्त्वाची 2 कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये वेळेवर जमा न केल्यामुळे सुद्धा योजनेचा लाभ बंद केला जातो. म्हणूनच दरवर्षी तुम्हाला हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला हे महत्त्वाची 2 कागदपत्रे वेळेवर तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहेत. तर या सर्व कारणांमुळे या योजनेचे पैसे तुम्हाला मिळत नाहीयेत. आणि तुम्हाला जर पैसे मिळत असतील आणि यामधील एक जरी चूक तुम्ही केली तर तुमचे पैसे म्हणजेच पुढील येणारे हप्ते बंद होऊ शकतात. जर तुमच्याकडून या चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करून घ्या आणि पुढे सुद्धा अशा चुका करू नका. नक्कीच तुम्हाला या योजनेचे पैसे वेळेवर येतील आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे येत आहेत त्यांचे हप्ते बंद होणार नाहीत. या योजनेबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.